जय शिवराय, रामकृष्ण हरी. कायद्याची गोष्ट या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी कायदा अभ्यासक संतोष जाधव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. गेली 5-6 दिवस थोडासा गॅप पडला, काही माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे तुमच्याशी संवाद साधता आला नाही. 337 कलमांचा महाराष्ट्र राज्य जमीन महसूल संहिता 1966 आपण बघतोय. एवढा व्यापक, विस्तारित आणि आपल्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनात उपयोगात येणारा हा कायदा सहज, सरळ, साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलाय. प्रकरण पहिलं आपण सुरू केलं होतं, त्याच्या आधी कलम 2 जे होतं व्याख्यांच्या बाबतीतलं, साधारण 43-44 व्याख्या होत्या, त्या व्याख्या आपण समजून घेतल्या. आणि प्रकरण दुसरं आपण सुरू केलं होतं, त्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण कलम 3 आणि कलम 4 ही दोन महत्वाचीच कलम, या एका प्रकरणामध्ये दोनच महत्वाची कलम आहेत. तर ही कलम कशाच्या बद्दल आधारित आहेत ते आपण बघूया. तर तत्पूर्वी पुन्हा एकदा मी सर्वांना आठवण करून देतोय की माझ्या या कायद्याची गोष्ट या सरळ साध्या सोप्या भाषेत कायदा समजून सांगणाऱ्या माझ्या या चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिक्रिया सुद्धा द्या. कारण थोडं अवघड आणि किचकट असलं तरी सुद्धा आपल्याला महसूल विभागामध्ये, मग तलाठ्यापासून म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्यापासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला अशा लोकांसमोर, अधिकाऱ्यांसमोर उभा राहणं सुद्धा अवघड असतं. म्हणून हा कायदा आपल्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती देणारा ठरणार आहे. म्हणून नक्की आपण सर्वांनी ऐका. काम करत करत ऐका, फिरत फिरत ऐका. असं काही थोडीच आपण हे घेऊन बसलं पाहिजे असं नाही. अगदी कानावरून गेलं तरी ते तुम्हाला सोपं वाटणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा आवाहन करतोय, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिक्रिया द्या. तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये प्रकरण 1 मध्ये कलम नंबर 3 आपण पाहूयात. या कलमामध्ये महसुली क्षेत्रांच्या बाबतीमध्ये महसुली क्षेत्रांची रचना कशी असेल किंवा त्याची विभागणी कशा पद्धतीने केलेली असेल या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये अधूनमधून काही बदल पण होत असतात. जसा जो कायदा ज्यावेळी स्थापित झाला त्यानंतर काही बदलही झालेले असतात. असे बदल गृहीत धरून हा कायदा बनवलेला असतो की पुढे काल परिस्थितीनुसार याच्यामध्ये बदल होणार आहेत. आणि असे झालेले बदल हे आपण त्या त्या काळानुसार त्याचा अंदाज, अभ्यास घेऊनच आपण आपलं मत किंवा आपला विचार प्रकट करायचा असतो. आता इथं फार मोठे बदल झालेले नाहीत, परंतु याच्यामध्ये मुंबई शहर वगळून हा एवढा एकच शब्द इथं बदललेला आहे. तो पण कुठं 1981च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 47. 1981 साली ज्या काही कायद्यांमध्ये सुधारणा झाली त्यामध्ये 47व्या अधिनियमानुसार, कुठल्या वर्षीच्या, 1981च्या 47व्या अधिनियमानुसार या कायद्यातील कलम 3 मध्ये मुंबई शहर वगळून हा शब्द होता, तर तिथं मुंबई शहर धरून अशी दुरुस्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे महसुली क्षेत्राची विभागणी करत असताना मुंबई शहर वगळून आणि मुंबई शहर धरून अशा काही बाबी होत्या किंवा अशी काही प्रयोजनं होती. त्याच्यातलं तर वगळून हा शब्द कमी केलेला आहे. तिथं मुंबई शहर धरून म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्याची वेगवेगळ्या विभागामध्ये विभागणी करण्यात येईल. आणि यामध्ये मुंबई शहर धरून एका, पूर्वी वगळून होतं, मुंबई शहर धरून एका किंवा अनेक जिल्ह्यांचा समावेश असेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका किंवा अनेक उपविभागांचा समावेश असेल किंवा प्रत्येक उपविभागामध्ये एक किंवा अनेक तालुक्यांचा समावेश होऊ शकेल आणि प्रत्येक तालुक्यामध्ये विवक्षित गावांचा समावेश होऊ शकेल. राज्याच्या महसुली क्षेत्रामध्ये विभागणी, कलम 3 प्रकरण 1 आपण पाहतोय. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. महसुली क्षेत्र आपल्याला कळलं पाहिजे. महसुलाशी संबंधित जर कायदा असेल तर महसुली क्षेत्र म्हणजे नेमकं कसं आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर आता म्हटलं की राज्यात विभागामध्ये विभागणी करण्यात येईल. आता सर्वसाधारण 7 विभाग सध्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, ते आपण पुढच्या कलमामध्ये बघणारच आहे. तर ते 7 विभाग कोणते आहेत आणि त्यानंतर त्या विभागामध्ये, प्रत्येक विभागात कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणता उपविभाग आहे, कोणत्या उपविभागामध्ये कोणता तालुका आहे, कोणत्या तालुक्यामध्ये कुठलं सर्कल आहे आणि कुठल्या सर्कलमध्ये कुठला साजा आहे आणि कुठल्या साजामध्ये स्थानिक क्षेत्र कुठलं आहे, अशी ही उतरंड
आपल्याला महसुली क्षेत्रांच्या बाबतीतली माहिती असायला पाहिजे. कारण तलाठी कुठल्या क्षेत्रापुरता, महसुली क्षेत्र तलाट्याचं काय आहे, म्हणजे तलाठी हा गाव लेवलचा महसुली अधिकारी आहे, परंतु त्याला कार्यक्षेत्र काय आहे, तर एक साझा आहे. साझा, एक गाव म्हणता येत नाही, साझा. आता त्याला सज्जा असं सुद्धा म्हटलं जातं, पण तो साझा, त्या साझ्याचा तो महसूल अधिकारी असतो, त्याला ग्राम महसूल अधिकारी आत्ताच्या नव्या भाषेमध्ये म्हटलं जातं. हा ग्राम महसूल अधिकारी हा गावखेड्याच्या पातळीवर काम करणारा अधिकारी असतो. महसुलाची आकारणी करणे, महसुलाची निश्चिती करणे, पीक पाणी नोंद करून घेणे, लोकांचे महसूल गोळा करणे, म्हणजे अनेक काम आहेत. ती अधिकाऱ्यांची कर्तव्य काय ते पुढे आपण बघणारच आहे. कलम 13 मध्ये आहेत, कलम 4 मध्ये आहेत. वेगवेगळ्या कलमांमध्ये कुठल्या अधिकाऱ्याचं काय काम आहे याची सुद्धा विभागणी आपल्याला पुढच्या अनेक भागामध्ये कलमामध्ये बघता येणार आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या, 1966च्या जमीन महसूल संहितेमधील पहिल्या प्रकरणातील कलम 3 महसुली क्षेत्रांच्या संबंधात आहे. महसुली क्षेत्र राज्य, विभाग, उपविभाग, तालुका, सर्कल, साझा आणि स्थानिक क्षेत्र अशा विभागांमध्ये किंवा अशा प्रकारे विभागलेलं असतं. आता ह्याची रचना करण्याचा अधिकार कोणाला आहे, किंवा हे महसुली क्षेत्र घटित, आता कलम 4 आहे बरं का, याच प्रकरण पहिल्यातलं कलम 4, महसुली क्षेत्र गठीत करणे हा विशिष्ट भाग हा एका विशिष्ट अधिकाऱ्याकडे देण्यासाठी किंवा विशिष्ट भौगोलिक क्षेत्राची विशिष्ट अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्याच्या दृष्टिकोनातून महसुली क्षेत्र गठीत केली जातात किंवा ठरवली जातात किंवा विशिष्ट क्षेत्र निश्चित केलं जातं, मग ते साझ्यासाठी, सर्कलसाठी किंवा तालुक्यासाठी. तर कलम 4 मध्ये आपल्याला महसुली क्षेत्र गठीत करण्याची राज्य शासनाला थोडक्यात जबाबदारी दिलेली आहे किंवा अधिकार दिलेला आहे. मग राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे गॅझेट काढतं राज्य शासन राज्यपालाच्या सहीनं, आणि ते काय करतं, जाहीर करतं एखाद्या कायद्याच्या बाबतीतलं अंमलबजावणी करत असताना त्याची क्षेत्राची विभागणी कशा कशा प्रकारे असेल याची राजपत्राद्वारे अधिसूचना केली जाते. या कायद्यानुसार कलम 4 मध्ये हे प्रयोजन करण्यात आलेलं आहे. आता कलम 4 मध्ये सुद्धा पहिल्या 5 भागामध्ये मी आता जसं सांगितलं की राज्य, विभाग, उपविभाग, तालुका झाल्यानंतर सर्कल झाल्यानंतर साझा झाल्यानंतर स्थानिक क्षेत्र, अशा प्रकारे रचना करण्याचा अधिकार हे राज्य शासनाला आहेत. आता ह्याच्यात अजून एक 6वा मुद्दा असा आहे, उपखंड 6 लक्षात ठेवा, कलम 4 उपखंड 6. तर ह्याच्यामध्ये सुद्धा की एखादं क्षेत्र कमी करणं, एकत्रीकरण, 2 क्षेत्र एकत्रित करणं किंवा 2 क्षेत्र संख्या वाढली असेल, लोकसंख्या वाढली असेल किंवा काही औद्योगिकरण वाढलं असेल किंवा महसूल आकारणीच्या ह्याच्यामध्ये काही व्याप्ती वाढली असेल तर त्याचं विभागणी करणं, अशी सगळी कामं जी आहेत किंवा नावं, पूर्वीची नावं कायम करणे किंवा नावामध्ये बदल करणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या बारीक सारीक गोष्टी आहेत, हे सुद्धा काम राज्य शासनाला करावं लागत असतं. म्हणजे कलम 4 मध्ये महसूल क्षेत्र गठीत करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे. राज्यपालाच्या राजपत्रातील अधिसूचनेनं अशा प्रकारची ही क्षेत्र गठीत केली जातात आणि त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील, कमी करायचे असेल, एकत्रीकरण करायचं असेल, वाढवायचं असेल तर तो सुद्धा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे. परंतु अजून सुद्धा याच्यामध्ये या संहितेच्या प्रारंभाच्या शक्य तितक्या लवकर राज्य शासन तत्सम अधिसूचनेद्वारे वाडे आणि वेगळे निवासस्थान असणाऱ्या एखाद्या गावठाणाच्या हद्दीबाहेरील कोणतेही क्षेत्र म्हणून गाव म्हणून, म्हणजे एखादं छोटीशी वाडी आहे पण त्या वाडीला आता गाव म्हणून घोषित करायचंय, हा निर्णय सुद्धा महसूल खातं घेतं. लक्षात ठेवा, ग्रामविकास खातं घेत असेल पण त्याला महसूल खात्याची सुद्धा परवानगी लागते, कारण गाव निर्माण करण्यात आलं ठीक आहे, पण त्या गावाचं भौगोलिक क्षेत्र शेवटी कोणी ठरवणार आहे, महसूल विभाग ठरवणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या वाडीचं, एखाद्या वस्तीचं गावात रूपांतर करायचं असेल तर ती सुद्धा माहिती अशी गॅझेटद्वारे राज्य शासनाला प्रकाशित करावी लागेल. आता यात सुद्धा काही दुरुस्त्या झाल्या होत्या. 1981च्या कलम 4 मध्ये मुंबई शहर वगळून हा शब्द इथं सुद्धा कट झालेला आहे आणि इथं काय सांगितलेलं आहे, तर 300 पेक्षा हा शब्द वगळून कमी नसेल, म्हणजे पूर्वी 300 होता, आता काहीतरी 500 वगैरे असं काहीतरी केलेलं आहे. तर तहसीलदाराच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल असा महसूल अधिकारी निश्चित करेल, म्हणजे तहसीलदार ठरवेल एखाद्या वाडीचं गावात रूपांतर करायचंय. बघा, कलम लक्षात ठेवा,
या संहितेतील कलम 14 आहे महसुली क्षेत्र गठीत करणे. त्याच्यामध्ये 6 खंड दिलेत. त्या 6 खंडात 6वा एक परंतुक दिलेला आहे. या परंतुकामध्ये तहसीलदार लेवलचा अधिकारी काय करू शकतो, एखाद्या वाडी वस्तीचं गावामध्ये रूपांतर करू शकतो, अर्थात या कायद्यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार. ओके. आता याच्यामधला खंड 1 जो आहे खंड 2 जो आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याचं कर्तव्य सांगितलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या कर्तव्यामध्ये काय सांगितलंय तर एखादा साजा निर्माण करायचा असेल, तालुका निर्माण करायचा असेल, मंडल निर्माण करायचं असेल किंवा याच्यामध्ये काही फेरफार बदल करायचा असतील तर हा अधिकार म्हणजे एखादा मंडल रद्द सुद्धा त्याला करायचं असेल, विलिनीकरण करायचं असेल, नवीन निर्माण करायचं असेल तर हा अधिकार कोणाला दिलेला आहे, कलेक्टरला दिलेला आहे. बघा आपण महसुली क्षेत्र गठीत करण्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबींचा अंतर्भाव होतोय बघा. विभाग स्थापन करणे, तालुके स्थापन करणे किंवा त्या तालुक्यांमध्ये साजा स्थापन मंडल स्थापन करणे, साजा स्थापन करणे, साजामध्ये परत गाव वाडी वस्त्या बघणे, त्या त्या वाड्या वस्त्यांचं गावामध्ये रूपांतर करणे, ही सगळी कामं राज्य शासन आणि त्या खालोखाल परत खंड 2 मध्ये जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा याच्यातली काही अधिकार दिलेले आहेत. आता खंड 3 मध्ये काय सांगितलेलं आहे तर नावांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या तालुक्याला, साजाला, महालाला, स्थानिक क्षेत्राला किंवा विभागाला जे काही नाव दिलेलं असेल तर ते या कायद्याच्या स्थापना होत असताना, हा कायदा लागू होत असताना जे नाव दिलेलं आहे तेच. अन्यथा जर पुढे काही बदल झाला असेल तर तो बदल फेरबदल झाला नसेल तर जुन्या नावानेच ते तालुके तसे ओळखले जातील. अन्यथा फेरबदल करून तशी सूचना निर्गमित करून नवीन नावं स्वीकारले जातील. म्हणजे खंड 3 मध्ये नावांच्या सुधारणाच्या बाबतीमध्ये किंवा जुनी नावं पुढे नियमित करण्याच्या दृष्टिकोनातून माहिती दिलेली आहे. कलम 4 उपखंड 4 काय म्हणतंय तर इथं ज्या काही सूचना निघतील किंवा अधिसूचना निघतील तर त्या पूर्व प्रसिद्धीच्या शर्तीस अधीन असतील. म्हणजे आता हे कसं आहे माहितीये का, म्हणजे एखादा नियम नवीन येतो तर त्यापूर्वी तो नियम ह्या कायद्याला कुठं बाधा तर आणत नाही ना, किंवा या कायद्यातल्या तरतुदींना कुठं आडफाटा तर आणत नाही ना, अशा प्रकारच्या सगळ्या शक्यता तपासून मगच एखादी नवीन अधिसूचना येईल, अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता याच्यातच आपल्याला थोडस विस्तारानं जर बघायला गेलो तर महसुली क्षेत्रांची रचना तुम्हाला समजलेली आहे. परत एकदा सांगतो, महसुली क्षेत्राची रचना राज्य, विभाग, विभागानंतर उपविभाग, उपविभागानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर उपविभाग, उपविभागानंतर तालुका, तालुक्यानंतर सर्कल, सर्कल नंतर साझा, साझ्यानंतर साझ्यानंतर स्थानिक क्षेत्र म्हणजे वाडी वस्ती गाव, अशा प्रकारे ही उतरंड आहे. आता महाराष्ट्रातील महसूल विभागाची क्षेत्र विभागणी कशा प्रकारे झालेली आहे तर कलम 3 आणि 4 याच कायद्यातील, या संहितेतील कलम 3 आणि 4 नुसार 7 विभागामध्ये महसूल क्षेत्र, हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. महसूल विभाग हा राज्यामध्ये 7 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. पहिला विभाग आहे मुंबईचा, त्याच्यामध्ये 2च जिल्हे आहेत, एक म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्यानंतर कोकण आहे, त्याला नवी मुंबई विभाग असं म्हटलं जातं. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे नवी मुंबई म्हणजे कोकण विभागामध्ये येतात. पुणे विभागामध्ये कुठले जिल्हे येतात बघा, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे पुणे विभागामध्ये येतात. अमरावती विभागामध्ये कुठलं येतं बघा तर अमरावती, अकोला, बुलढाणा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम हे अमरावतीमध्ये येतात. नागपूरमध्ये कुठले येतात तर नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया हे नागपूरमध्ये येतात. नाशिकमध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे नाशिकमध्ये येतात. आता काही अहिल्यानगर वगैरे नाव बदललेत, हे तुम्ही अपडेट स्वतः दुरुस्त करून घ्या. चला, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये काय येतं तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, बीड, लातूर आणि हिंगोली हे संभाजीनगर विभागामध्ये येतात. असे 7 विभाग आहेत. आता ह्या 7 विभागात परत उपविभाग सुद्धा केलेले आहेत. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपविभाग असतात बरं का, हे विभाग असतात ते अनेक जिल्ह्यांचे मिळून आहेत, 6, 7, 8 जिल्ह्यांचे मिळून विभाग आहेत. पण विभागात परत उपविभाग असतात ते जिल्ह्याच्या आत असतात. लक्षात ठेवा, विभाग हा राज्यातल्या काही जिल्ह्यांचा मिळून होतो, तर उपविभाग हा जिल्ह्यातल्या काही तालुक्यांचा मिळून होतो. हा फरक लक्षात ठेवा. परत एकदा वाक्य आहे का की
विभाग हा राज्यातल्या काही जिल्ह्यांचा मिळून होतो, तर उपविभाग हा जिल्ह्यातल्या काही तालुक्यांचा मिळून होतो. हे नक्की लक्षात ठेवा. तर आपण आता बघितलं उपविभाग हा जिल्ह्यातल्या काही तालुक्यांचा मिळून होतो. तालुका जो तहसीलदाराच्या अखत्यारीत आहे तो तालुका असतो. महाल आता पूर्वी महाल हा शब्द वापरला जायचा, विशेषतः तिकडे लहान तालुक्यांना महाल असं म्हटलं जायचं. पण आता काही हे बदललेले आहे सगळे कायद्यांमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला आता महाल हा शब्द फारसा कुठं दिसत नाही. त्या महालाला नायब तहसीलदार नेमलेला असायचा. म्हणजे लहान तालुका जर असेल एखादा तर तिथं तहसीलदार ऐवजी नायब तहसीलदार, त्यापेक्षा थोडा दुय्यम दर्जाचा अधिकारी नेमलेला असायचा. तर आता काही ठिकाणी महाल ही कन्सेप्टच रद्द झालेली आहे. आणि आता गाव बघा, गाव या संज्ञेच्या व्याख्येसाठी याच कायद्यातील कलम 2 मध्ये गाव म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे त्या व्याख्येमध्ये. तर सर्वात लहान महसूल क्षेत्र म्हणजे गाव असतं. त्यासाठी तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी नेमलेला असतो. आता साझा आणि मंडल, तर मंडल हा काही तालुक्यातील काही साझ्यांचं मिळून मंडल बनतं. तर मंडलात म्हणजे थोडक्यात मंडलामध्ये 4-5 गावं किंवा 4-5 साझे असू शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रकरण 1 मध्ये आज आपण 2च कलम बघितलेले आहेत, कलम 4 आणि कलम 5. कलम 4 मध्ये कलम 3 आणि कलम 4. कलम 3 मध्ये आपण महसुली क्षेत्र कशाला म्हणायचं ते बघितलेलं आहे. आणि कलम 5 मध्ये कलम 4 मध्ये महसुली क्षेत्र गठीत करण्याच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्याला काय अधिकार आहेत आणि महसुली क्षेत्रांची रचना कशा प्रकारे असते, 7 विभाग कोणते आहेत, 7 विभागातले जिल्हे कोणते आहेत, आणि मग जिल्ह्यात उपविभाग कसा असतो, त्याची जबाबदारी कोणाकडे असते, तालुक्याची कोणाकडे असते, महालाची कोणाकडे असते, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण थोडी का होईना माहिती घेतलेली आहे. उद्याच्या आपण भागामध्ये दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो. अतिशय महत्वाचा, सोपा, समजण्यासारखा आणि तुमच्या दररोजच्या जीवनात उपयोगी पडेल अशी माहिती असणारा उद्याचा भाग असणार आहे. त्यामुळे उद्या न चुकता तुम्ही माझ्या या चॅनलवरती हजर राहा. तर आज आपण इथंच थांबूयात. आपण सर्वजण माझ्या या चॅनलला अशाच प्रकारे प्रतिसाद देत राहा. आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.